नमस्कार. महाराष्ट्रातील समस्त कंत्राटी कामगार बांधवांनो, गेल्या काही दिवसात मी सोशल मीडियावर कंत्राटी कामगार विरोधात व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओंना महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक जिल्ह्यातून फोन कॉल आले, हजारो संदेश आले. प्रत्येकाची वेदना वेगवेगळी होती, परंतु प्रश्न सर्वांचा एकच होता. कंत्राटी कामगार पद्धती, ठेकेदारी बंद झाली पाहिजे. बांधवांनो, कोणी महानगरपालिकेत काम करतात, कोणी अग्निशामक विभागात काम करतात, कोणी सुरक्षा बल विभागात काम करतात, कोणी MSRTC मध्ये काम करतो, कोणी आरोग्य विभागात, कोणी स्वच्छता विभागात, कोणी जलप्रदाय विभागात, नगर परिषदेत, सरकारी, निमसरकारी आणि स्वराज्य संस्थात वर्षानुवर्ष सेवा देऊनही कामगार कंत्राटीच आहे. अनेकांनी मला एक गोष्ट सांगितली. आम्ही अनेक संघटनाकडे गेलो, सदस्य बनलो, फी भरली, पण प्रश्न तिथेच थांबलेला आहे. मित्रांनो, मी कोणालाही दोष देण्यासाठी बोलत नाही आहे. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की हा लढा फक्त घोषणांनी नाही, तर हा लढा पुराव्यांनी जिंकला जाईल. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आम्ही हा विषय भावना म्हणून नाही, तर कागदपत्रे आणि पुरावे जमा करून कायदेशीर मार्गाने पुढे नेण्याचा निर्धार केलेला आहे. म्हणून माझी महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना नम्र विनंती आहे की जर तुमच्याकडे नियुक्तीपत्र, वेतनासंबंधित पुरावे, निवेदन, लेखी तक्रारी आणि पत्रव्यवहार केला असेल, तर हे सर्व कागदी पुरावे आम्हाला नक्की पाठवा. तुमचा एक अर्ज, तुमचा एक पुरावा उद्याच्या न्यायाच्या लढ्यात खूप मोठा आधार बनू शकतो. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक विभागातील कामगारांची माहिती गोळा करत आहोत, जमा करत आहोत आणि पुरेशी कागदपत्रे, पुरावे मिळाल्यानंतर शासन, संबंधित अधिकारी आणि आवश्यकता असल्यास कायदेशीर मार्गाने हा विषय आम्ही पुढे नेणार. कामगार मित्रांनो, बांधवांनो, हा माझा एकट्याचा लढा नाही. हा महाराष्ट्रातील लाखो कंत्राटी कामगारांच्या सुरक्षित भविष्याचा लढा आहे. सन्मानाचा लढा आहे, न्यायाचा लढा आहे. कारण ठेकेदारी पद्धती आम्हाला नको. आम्हाला कायम सेवा पाहिजे आहे. मग ST डिपार्टमेंट असो की कोणतेही डिपार्टमेंट असो, आज सरळ सेवा भरती घेतल्या जात नाही आहे. काही वर्षातच ही ठेकेदारी सुरू झालेली आहे. म्हणून गप्प बसू नका. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा, सोशल मीडियावर टाका, तुमची कागदपत्रे पाठवा आणि अभियानाचा भाग बना. बांधवांनो, आजपर्यंत आपण फक्त आवाज उठवत होतो, आता पुरावे बोलतील. कारण
आवाजापेक्षा पुरावा मोठा. जय हिंद, जय कामगार, जय महाराष्ट्र. मी अनंतपुरी वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद, जय सारथी.